एकीकडे जळगाव मधला तिकिटाचा वाद हा मारहाणीपर्यंत पोहोचला तर तिथे 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून सुरुवात होते आणि पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्या 7 जागांचा समावेश आहे। त्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे। कोण होणार विदर्भाचा किंग पाहूयात या रिपोर्टमधून। विदर्भात 7 जागांवर कोण मारणार बाजी? युतीचाच बोलबाला की आघाडीची मुसंडी? बीदर का सूखा मौसम के साथ ही कांग्रेस के 70 साल के करप्शन की भी देन है। आपका ये चौकीदार इसको हराने के लिए पूरी तरह से समर्पित है। चौकीदार अनिल अंबानी के घर के सामने होता है। चौकीदारी की है, जबरदस्त चौकीदारी की है, गरीबों पर सर्जिकल स्ट्राइक किया है। जोरदार प्रचार झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या 7 जागांवर मतदान होणार आहे। यात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा गोंदिया, वाशिम यवतमाळ, गडचिरोली चिमूर आणि रामटेकचा समावेश आहे। 2014 मध्ये मोदी लाटेत विदर्भातल्या एकूण 10ही जागेवर भाजप शिवसेनेचा दणदणीत विजय झाला होता। मात्र 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडेंनी बाजी मारली। त्यामुळे सध्या पहिल्या टप्प्यातील 7 जागांपैकी नागपूरमध्ये भाजप, चंद्रपूरमध्ये भाजप, भंडारा गोंदियात राष्ट्रवादी, वाशिम यवतमाळमध्ये शिवसेना, गडचिरोली चिमूरमध्ये भाजप आणि रामटेकमध्येही शिवसेनेचा खासदार आहे। आता सवाल हाच आहे की इथले मुद्दे नेमके काय आहेत? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी आत्महत्या, पाणी, रोजगार आणि स्वतंत्र विदर्भ। पण या चारही मुद्द्यांवर मग युतीची प्रचार सभा असो की आघाडीची, फारसं कोणी बोललं नाही। स्थानिक मुद्द्यांऐवजी राफेल, नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तान सारखेच मुद्दे नेत्यांनी गाजवले। त्यात सभांचा जर विचार केला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काहीशी मागत राहिली। भाजपकडून मोदींच्या 2, फडणवीसांच्या 20, अमित शहांची 1 सभा आणि राजनाथ सिंहांचीही 1 सभा झाली। तर काँग्रेसकडून राहुल गांधींच्या 3 सभा, अशोक चव्हाण यांच्या 2 सभा आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या 3 सभा झाल्या। म्हणजेच काँग्रेसकडून मोठे चेहरे किंवा इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिक सभा झाल्याच नाही। वाटतं की शेतकऱ्यांवर जे 5 वर्ष सातत्यानं अत्याचार झाले त्या हा मुद्दा सर्वात मोठा होता। आणि दुसरा मुद्दा बेरोजगारीचा। बेरोजगार तरुण आणि शेतकरी यांनी जी आस लावली होती मोदी सरकारकडनं आणि मोदींनी त्यांना जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्ती कुठेही झाली नाही। उलट अत्याचार झाले लोकांवर, उलट लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यामुळे हे 2 मुद्दे जे आहे हे 2 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। विदर्भामध्ये पण आमची पहिली बैठक झाली 28 तारीखला आणि माझा जो विदर्भाचा प्रवास झाला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः मोदींची हवा मला संपूर्ण विदर्भामध्ये दिसली। आणि उद्या जे पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे या 7 सीट भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या युतीचे येतील। आघाडीचं पारडं जड वाटतंय। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती जरी असली तरी भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक लेवलवरचे जे पदाधिकारी आहेत आणि शिवसेनेचे स्थानिक लेवलवरचे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये कुठेही प्रचारामध्ये समन्वय आढळला नाही। ज्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय आढळला तसा समन्वय युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आढळला नाहीये। विदर्भ एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। पण भाजपच्याही कामावर विदर्भाची जनता किती समाधानी आहे हे तर 23 तारखेला समजणार। मात्र मतदानाच्या आधी उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे। ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।